सुधा दीक्षित यांची दाहक सत्य नावाच्या कादंबरी प्रकरण 3. एक दिवस त्या आमच्या घरी आल्या. महिला मंडळातली मैत्री होतीच. त्यांनी माझी चौकशी सुरू केली. तुमची क्षमा किती सालची? 56 सालची. म्हणजे 20वे लागले तिला. हो. शिक्षण संपले ना? हो की. गेल्या वर्षीच ती BA झाली विथ डिस्टिंक्शन. हो. आणि यावर्षी कोर्सेस करते. मुळीच वेळ नसतो तिला. कुकिंग झालं, मेहंदीचे, रांगोळीचे, चित्रकलेचे वर्ग झाले. सध्या नाट्य शिबिरात जाते. गायनाची विशारद झाली. क्षमा तुमची हुशारच आहे. सतत काही ना काही उत्साहाने करत असते. हसतमुख आहे. हो. मग काय, तिच्या लग्नाचा काही विचार करताय की नाही? इतकी दिवस काही विचार नव्हता, पण आता 20वं लागणंय ना. आता बघू. आमचा उमेश गेल्या वर्षीच इंजिनियर झाला विथ डिस्टिंक्शन. पास झालाय बरं का. कॅम्पसमध्ये निवड झाली होती त्याची. हल्ली कुठाय नोकरीला? माटा कन्सल्टन्सीत नंबर लागला त्याचा. छान झालं. 4 आकडे पगार आहे त्याला. हो का. चला, मुलगा चांगला मार्गाला लागला. तुम्ही आणि भैया साहेबांनी घेतलेले कष्ट सार्थकी लागले. 24वे वर्ष लागले त्याला. या वर्षीही आम्हीही त्याच्या लग्नाचा विचार करतो आहोत. हो का. मला तुमची क्षमा पसंत आहे. आईचे आणि छायाताईचे थोडेसे बोलणे माझ्या कानावर आले. गायनाचा क्लास आटोपून घरी आले आणि दारात सँडल्स काढत असताना हॉलमध्ये बोलणे ऐकू आले. क्षणभर गोंधळलेच, पण लगेच स्वतःला सावरले. काय काकू, काय म्हणताय? ठीक आहे. नवरात्रात मंडळात देवीची मूर्ती बसते ना अष्टमीला. त्याची सारी जबाबदारी माझ्यावर आणि तुझ्या आईवर, ललिताताईंवर सोपलीये म्हटलं. काय काय करावं लागतंय ते कामं करायचे. विचारावं काय काय करावं लागतंय ते कसं करायचं विचारावं म्हणून आलेले भेटीला. क्षमा, चहा कर आम्हाला, आईने म्हटले. म्हणून मग मी घरात गेले. थोडा वेळ गप्पा करून आणि चहा घेऊन छायाताई घरी गेल्या. पण त्यानंतर आमच्या घरात आईबाबांच्यात माझ्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या. बाबांच्या मते इंजिनियर मुलगा घोटीकरांच्या अपेक्षा भरपूर असतील. आपल्याला कसे परवडणार? मी पण तोच विचार करते. क्षमाला विचार, तिनं उमेशला पाहिले का? विचारले. पण मला वाटते स्वतःहून छायाताईंनी विषय काढला. आपली क्षमा ही दुष्ट लागण्यासारखी सुंदर, समंजस, सुशिक्षित, सुसंस्कारित आहे. तेव्हा हुंडा देण्याघेण्याचा फारसा प्रश्न येणार नाही असं वाटतंय. पण क्षमाचा विचार बघ. ती हो असेल तर काही तर पैशाची व्यवस्था करू आपण. नवरात्राचा उत्सव महिला मंडळाच्या हॉलमध्ये रंगला. छायाताईच्या घरची माणसेही दर्शनाला आली होती. मी, आई, छायाताई व्यवस्था बघण्यात गुंतलो होतो. घागरी फुंकण्याचा कार्यक्रम चालू होता. छायाताईंनी आईशी आणि माझ्याशी, उमेशची आणि अशोकरावांशी म्हणजेच मामंजींशी ओळख करून दिली. गोरापान, कुरळ्या केसांची झुलपे असलेला, छोट्या मिशांचा कट असलेला, घाऱ्या डोळ्यांचा उमेश मलाही आवडला. 2-4 दिवसांनी नवरात्र संपल्यावर एक दिवस आईने माझ्याजवळ विषय काढला. क्षमा, तुझ्याशी बोलायचे आहे. बस इथे. मी सांगते शांतपणे विचार कर. छायाताईचा उमेश तुला कसा वाटतो? आम्ही आता तुझे लग्न करायचे विचार करत आहोत. त्या दृष्टीने तुझा विचार सांग. छायाताईंना तू पसंत आहेस. उमेश काय शिकलाय ग? इंजिनियर झाला. 24 वर्षाचा आहे. पत्रिका जुळते. माहितीची माणसे आहेत. ठीक आहे, बघूया. मग येत्या रविवारी दाखवण्याचा कार्यक्रम ठरवूया. छायाताईंना व त्यांच्या यजमानांना निरोप पाठवते. चालेल. माझ्यासारख्या मध्यमवर्गीय मुलाकडून मागणी, तोही इंजिनियर मुलाकडून. छायाताईंचा स्वभाव
चांगलाच होता. प्रश्न होता तो उमेशच्याच होकाराचा. पण होकार न देण्याइतकी मी वाईट खासच नव्हते. देखणीच होते मी. लग्नाळू मुलीत लोक जे जे बघतात म्हणजे शिक्षण, रूप, संस्कार, उत्साहीपणा, समजदारपणा, विचारपणा, प्रेमळपणा, लागवीपणा, कष्टाळूपणा असे सारे गुण माझ्यात होते. त्यामुळे हे लग्न ठरणार आणि होणार याबद्दल मी निशंक होते आणि झालेही तसेच. उमेशचा होकार आला. देण्याघेण्याची बैठक झाली. पण सामंजस्यात तुम्हाला जमेल ते करा, आम्ही काय करायचे ते करू या वाक्याने सुरुवात आणि शेवट झाला. लग्नाची तारीख ठरली. आईने मला आवडणाऱ्या 5 साड्या घेतल्या. रीतीप्रमाणे रुखवत त्यावरची आहेराची भांडी कुंडी घेतली. मानापानाच्या 5 साड्या शर्ट पीस उमेशच्या घरी देण्यासाठी घेतल्या. आणखीनही बरीच तयारी केली. कार्यालय, आचारी, पाणके, वाढपे ठरवले. होशीन बाबांनी बँड ठरवला. गुरुवालाही सनई वाजवण्यासाठी सुपारी दिली. आमंत्रणे केली. पत्रिका छापल्या. अक्षता दिली. ही कामाची नुसती धांदल उडाली. 18 डिसेंबर उजाडलेली तारीख मला सौ शमा घोटीकर बनवून गेली. शमा पूर्णपणे हळूहळू विस्मृतीत जाणार होते. पहिली सून म्हणून मी क्षमाच राहिले. घरात जन्माला आलेल्या नवीन बाळाला वडिलांचे नाव, आडनाव मिळते. घरात लग्न करून आणलेल्या नवीन सुनेलाही नवे नाव, पतीचे नाव, आडनाव देऊन कुटुंबात सामील करून घ्यायची पद्धत आहे असे वाटते. प्रकरण 3 समाप्त.